मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून आठवड्याची सुरुवातच मुंबईकरांसाठी असह्य उकाड्याने झाली आहे। सोमवारी दिवसभर मुंबईत कडक उन्हाच्या झळा जाणवत होत्या। सांताक्रूज येथे कमाल तापमान तब्बल 38.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले, तर कुलाबा येथे 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हवामान खात्याच्या माहितीनुसार मुंबई आणि महानगर परिसरात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारीही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सलग दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील तापमान 38 अंशाच्या वर पोहोचले आहे। मार्च महिन्यातील केवळ 10 दिवसात 3 वेळा कमाल तापमानाचा पारा 38 अंशावर गेला आहे। सोमवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, अकोला आणि अमरावती येथे उष्णतेच्या लाटेची नोंद झाली, तर रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता। कोकणातील काही भागांमध्येही उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मुंबईत केवळ कमाल तापमानच नव्हे तर किमान तापमानही वाढले आहे। कुलाबा येथे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 21.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। अलिबाग येथे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे। दरम्यान पुणेकरांनाही कडक उन्हाचा फटका बसत आहे। सोमवारी पुण्यात कमाल तापमान 37.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस होते। या हंगामातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान असल्याचं सांगण्यात येत आहे। पुढील 2 दिवसात आणखी तापमान वाढण्याची शक्यता असून पारा 39 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई, पुणे।